नमस्कार. कामावरून घरी आल्यावर ना पूर्ण एनर्जी डाऊन असते आणि रिफ्रेशसाठी हवा असतो तो मस्त गरमागरम चहा, जो की आमचा फिक्स असतो. मस्त गरमागरम चहा घेता घेताना अद्विकच्या ज्या दिवसभराच्या करामती आहेत ते पण ऐकत होते. सो त्याची मस्ती आणि तो म्हणजे आपण सांगूच शकत नाही अशी आहे. आता ना आम्हाला सगळं कळतं आणि थोडे थोडे शब्दसुद्धा बोलता येतात, पण मोठी मोठी वाक्य आम्हाला अजून काही जमत नाही. सो त्याचं आता असं होतं की त्याला ना त्याच्या आवडीचा बाप्पा टी व्हीवर बघायचा होता आणि त्याच्या आवडी अशा आहेत की दिवसाप्रमाणे बदलत असतात. सो त्याला एक एक व्हिडिओ आपण ओपन करून दाखवायचे आणि जोपर्यंत त्याला काही आवडत नाही तोपर्यंत आपलं काम ते चालूच ठेवायचं. सो फायनली काळभैरव अष्टकम लागलं आणि त्याला ते आवडलं. सो तो ते बघत होता आणि माझी सुटका झाली असं म्हणायला हरकत नाही. मग मी किचनमध्ये आले आणि किचनचं जे काही रात्रीचं स्वयंपाक वगैरे होता ते बनवायचं होतं. सो त्याला लागले. त्याच्या आधी भांडी वगैरे लावून घेतली आणि वरण, कारल्याची भाजी आणि भात असा बेत होता. सो इकडे मी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून भिजत घातली आणि थोड्या वेळाने मग कुकरला लावेन, कारण मग ती छान म्हणजे 1 किंवा 2 शिटीमध्ये पण छान एकदम अशी शिजली जाते. सो जी काही भांडी घासायची होती ती मी धुवून ठेवली, म्हणजे मग ती धुवून ठेवली की एकदाच घासायला बरी पडतात. आणि त्याच्यानंतर मग जी वरण होतं ते लावणार होते कुकरला. तोपर्यंत ज्या भाज्या आणलेल्या त्यासुद्धा धुवून घेतल्या आणि माझं फ्रीज आहे ना खूप घाण झालं आहे. म्हणजे महिना झाला मी फ्रीज काही क्लीन केलेलं नाही आणि इवन हे डब्बेसुद्धा म्हणजेच भाजीपाला आणते आणि धुवून तसाच त्या डब्यामध्ये ठेवते. सो ते डब्बे पण ना सगळे घाण झालेले आहेत आणि प्रत्येक डब्यात मला 1-2 मिरची, आला तुकडा असं काही काही भेटलं. सो ते मला क्लीन करायचं आहे. सो ते एवढा आता वेळ नव्हता म्हणून आमचे डब्बे होते ना तेच फक्त घासायला टाकले. आता फ्रीज बघूया, सुट्टी असेल तेव्हा क्लीन करेनच कधीतरी. आणि कुकरला इकडे डाळ शिजत ठेवली. तोपर्यंत म्हटलं भात ठेवेन आणि वाटणसुद्धा करायचं होतं. जेवण बनवतच होते तर अद्विकचं ना डोकं गरम लागलं, म्हणून मग मी फीवर चेक केला आणि त्याला ना अबोव 100 फीवर होता. म्हणून मग आम्ही दोघे पण लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो ना तेव्हा सगळेच मुलं तापाचीच होती आणि त्याची थोडी चिडचिड पण झालेली, कारण त्याचं अंग खूप गरम होतं. सो काल पण असंच झालेलं. अद्विकला ह्या टाईमला फीवर आला, पण मी ना त्याला औषध दिलं आणि त्याला फरक आलेला. सो मला असं वाटलं की पूर्ण रात्रभर फीवर नव्हता, आज दिवसभर फीवर नव्हता, तर मला असं वाटलं की त्याचं दात वगैरे येत असतील त्याचं असेल. पण नाही, डॉक्टर बोलले की मे बी हे व्हायरल पण असू शकतं, कारण आता तेच चालू आहे. सो खूप गर्दी होती म्हणून उशीर झाला. घरी आलो तर आईने सगळा स्वयंपाक बनवून ठेवलेला. सो आम्ही असं जेवण केलं आणि सगळं किचन वगैरे क्लीन केलं आणि गॅस ना मी त्या स्पॉन्जनेच क्लीन करते, त्याच्याने ना सरे नाही येत. कारण त्याच्या आधी ना मी जे आपलं ग्रीनवालं स्क्रबर असतं त्याच्याने सुद्धा मी केलेलं आहे, पण थोडेसे स्क्रॅचेस आलेले म्हणून मग मी ते आता अवॉइडच करते. आणि सगळं काही आवरलं छानपैकी असं किचन आवरून मी पण गेले झोपायला. सो चलो बाय.